तर कोल्हापूर पोलीस जबाब घेण्यासाठी इंद्रजित सावंत यांच्याकडे पोहोचले होते. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करून जातीवाचक गरळ ओकणारा कोरटकर असं त्यांनी म्हटलंय. कोरटकर नावाच्या व्यक्तीचा मात्र ती क्लिप खोटी असल्याचा दावा आहे. इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आलेला होता आणि त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि मराठा समाज याच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य त्या व्यक्तीने केलेलं होतं कोरटकरनं, माझ्या फोनमधले जे रेकॉर्डिंग्स होते ते मी त्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा त्यांनी माझ्याबद्दल वक्तव्य केलेलं होतं. ब्राह्मणाचा नाद केला तर महाराष्ट्रात राहणे मुश्किल करेल वगैरे, याचा सगळा जो जबाब आहे तो दिलेला आहे. आणि जातीमध्ये तेढ निर्माण केली आणि शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा अपमानजनक वक्तव्य केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आता मी पोलिसांच्याकडे दिलेला आहे. तुम्हाला जी काही जीवे मारण्याची धमकी त्या संदर्भात मी तक्रारीमध्ये काही उल्लेख केलेला नाही. मी मगाशीच सांगितलंय की त्याच्या विषयावर जर सुमोठो पोलीस काही कारवाई करणार असेल तर ते करू शकतात. पण शिवाजी महाराजांची अस्मिता आणि मराठ्यांची अस्मिता मला जास्त महत्त्वाची आहे माझ्या जीवापेक्षा. आणि त्यामुळे मी फक्त शिवाजी महाराजांच्या जे काही त्यांनी हे केलेलं आहे, वक्तव्य केलेलं आहे अत्यंत अश्लाघ्य आणि घाणेरडं, त्याच्याबद्दलच माझी तक्रार मी दिलेली आहे. फिर्यादीमध्ये स्वरूप देऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे. आता त्याच्यावर गुन्हा दाखलच नुसता करून नाही तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल गेल्या तुम्ही बघताय 3-4 वर्षापूर्वीपासून वेगवेगळे वक्तव्य येत आहेत आणि त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. आणि त्यामुळं अशा ह्या निर्लज्ज माणसांची महाराष्ट्रात राहूनच शिवाजी महाराजांच्याबद्दल एक तेवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलायची हिंमत झालेली आहे. त्यामुळे त्याच्यावर शासनानं तातडीनं कडक कारवाई केलीच पाहिजे असं माझं मत आहे. काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असं त्याच्यामध्ये त्या PM_कोरटकर नावाचं एक इंस्टाग्राम अकाउंट आहे. त्याच्यावर माझा व्हिडिओ टाकून त्याच्या खाली सुद्धा अत्यंत अश्लाघ्य पद्धतीनं मांडणी केलेली होती. ती आज सकाळी 10-10:30च्या दरम्यान त्याच्यावरून डिलीट केले. पण त्याच्या अगोदरच आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग केलेलं होतं, त्याचे स्क्रीनशॉट काढलेले होते आणि त्यामुळं त्याची माहिती सुद्धा आम्ही पोलिसांना याच्यातून दिलेली आहे. त्यांचा नंबर, त्यांचं रेकॉर्डिंग आणि त्यांचं संभाषण जे झालेलं आहे वेळ ती सगळी पोलिसांना दिली. त्यांना मी आत्ताच पोलिसांचे जे आता तपास अधिकारी आलेले आहेत त्यांच्याकडं जे काय माझ्या फोनमधलं रेकॉर्डिंग होतं ते त्यांच्याकडे मी त्यांच्या व्हॉट्सअपला पाठवून दिलेलं आहे. तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं दिसते. कारण त्यांनी चौकशीचे आदेश दिले. SP-ना त्यांनी फोन देखील केला होता. काय अपेक्षा आहे आता ज्या पद्धतीने या सूचना दिल्या? लवकरात लवकर कितीही प्रभावशाली व्यक्तिमत्व जरी असलं तरी त्याच्यावर कारवाई व्हावी आणि पुन्हा अशी कारवाई व्हावी